नमस्कार मंडळी, द लास्ट क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत लाडकी बहीण योजना या महत्त्वाच्या योजनेबद्दल। या योजनेतील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मंडळी, महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, ज्याचा उद्देश हा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व त्यांचे कुटुंबातील स्थान मजबूत करणे हा आहे। या योजनेद्वारे 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर मंडळी, या योजनेला अर्ज करण्याची मुदत नुकतीच म्हणजे 30 सप्टेंबर रोजी संपलेली आहे। नुकतेच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या 3 महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत। यातच आता योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच एका कार्यक्रमात या योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली। अजितदादाचा वाद आहे, मी शब्दाचा पक्का आहे। माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे, नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। जसं माझ्या रक्षाबंधनला मी 3000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। हा माझा वाद आहे, हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो। माय माऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत, 18 दुने 36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली। मगाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना, शेतकऱ्याला देतोय। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60 ते 70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।